नगराध्यक्ष पदासाठी आपल्या श्यामलताई शिरसट आणि आपल्या प्रणिताताई भालके यांच्यामध्ये लढत चालू आहे। तर तुम्हाला त्यांच्यापैकी उमेदवार कोण वाटतो? तर आपल्याला वाटतंय का परिवर्तन होईल किंवा नाही? परिवर्तन 100% होणार आणि प्रणिताताई भालके निवडून येणार। जी वोटिंग होईल ती श्यामलताई शिरसट भाजप ह्यांनाच वोटिंग होईल असं मला तरी वाटतं। 100% विकास होणार प्रणिताताई भालके निवडून आल्यावर। नमस्कार, मी तेजस्विनी पीपीआय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सध्या पंढरपुरात निवडणुकीचं रणधुमाईचं वातावरण चालू आहे आणि आपण ह्या वातावरणाच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी खुद मतदारांकडे जाणार आहोत। तर चला तर मग जाऊयात आज आपण पंढरपुरातल्या मतदारांसोबत चर्चा करायला। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। पंढरपुरात सध्या नगराध्यक्ष पदासाठी प्रणिताताई भालके आणि श्यामलताई शिरसट यांच्या सोबत दोघांची चुरशीची लढत आहे असं म्हटलं जातं। तर तुम्हाला या दोघांपैकी उमेदवार चांगला असा कोण वाटतो? आता उमेदवार चांगला जर म्हणायचं झालं तर श्यामलताई शिरसट यांचं बरंच असं काय काम आहे। झोपडपट्टी असून सुद्धा ड्रेनेज लाईन असो, गटारी तर संपल्याच, पण सिमेंट काँक्रीटचे रस्ते असो, गोरगरिबांची अडचण असो, पूर असो, ह्या सर्व समस्यांना जर धावून येत असतील तर लक्ष्मणभाऊ शिरसट हे त्यांना असं वाटते की हा परिवार म्हणजे आपला एकच परिवार आहे असं धावून येतात। म्हणून इथलं जी वोटिंग होईल ती श्यामलताई शिरसट भाजप ह्यांनाच वोटिंग होईल असं मला तरी वाटतं। श्यामलताई शिरसट हा उमेदवार तुम्ही निवडलाय, पण तो का निवडलाय? तर त्यांच्या कामाची छाप, त्यांचं जे इथं एखादी लाईट नसेल, एखादा नळाला पाणी नसेल तर धावून येणारा जर उमेदवार कोण असेल तर श्यामलताई शिरसट, त्यांचा मुलगा विक्रमभैया शिरसट आणि लक्ष्मणभाऊ शिरसट यांचं असं बरंच काय काम आहे की त्याने विश्वाचे माझे घर ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणल्यासारखं तसंच भाऊंचं कार्य, ही जी झोपडपट्टी गोरगरीब आहेत हेच माझं घर आहे असं भाऊंना वाटतं। म्हणून इथली जी गोरगरीब जनता आहे ती मला तर वाटतंय की भाऊ शिवाय मत कोणा, श्यामलताई शिरसट शिवाय मत कोणालाच देऊ शकणार नाहीत। तर श्यामलताई शिरसटांनाच होईल भाजप, ओनली भाजप। तर तुम्ही ऐकली आहेच। आपण नेक्स्ट मतदारांकडे जातोय, तर आपण महिलांमध्ये आपली प्रतिक्रिया विचारायला आलेलो आहोत। नमस्कार मॅडम। मी अनिता सुशेन पटाईत। ठीक आहे। आता सध्या या नगराध्यक्ष पदासाठी आपल्या श्यामलताई शिरसट आणि आपल्या प्रणिताताई भालके यांच्यामध्ये लढत चालू आहे। तर तुम्हाला त्यांच्यापैकी उमेदवार कोण वाटतो? श्यामलताई। का श्यामलताई का तर आमचे नगर अध्यक्ष जे आहेत पापरकर भाऊ आमचे, म्हणजे ते आमचे स्वतःचे मोठे भाऊच आहेत। त्यांनी आम्हाला जी म्हणजे योगदान दिलेलं आहे की आमच्या इथं ना असं पाय जात होते चिखलामध्ये ह्या रस्त्याला, आणि गटर जी होती तर आमच्या घरात शेपटाच्या आळ्या जात होत्या आणि पाण्याची सोय नव्हती। आम्हाला पाणी कुठनं आणावं लागायचं तर स्टॉपवरनं आम्हाला पाणी आणावं लागायचं। हंड्यानी 2-2 हंडे पाणी आणत होत्या बायका। असं झालंय की एक बायका 2-2 हंडे आणत असताना एकेचं मूल सुद्धा म्हणजे एक्सपायर झालेलं आहे। अशी घटना घडलेली आहे। त्यावेळेस आम्हाला भाऊनी पाणी व्यवस्थित दिलं, म्हणजे सगळी सुविधा, रस्त्याचे ते काम केलेलेच आहेत। सांगितलं की मी पाय जात होते इथं। आणि दुसरं म्हणजे पुराची परिस्थिती की त्यांना जेवण देणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणं, आणि म्हणजे त्यांची सगळी सुविधा। जर एखादं आजारी मूलबाळ पडलं तर त्यांना स्वतः घेऊन भाऊ दवाखान्यात ऍडमिट करणार आणि स्वतः पैसे खर्च करणार। असं तुम्ही द्या असं कधीही नाही। आमचे एवढे चांगले भाऊ आहेत आणि तेच येणार 100%, विजय आपलाच असणार। तर आपण दुसऱ्या महिलांमध्ये जातोय। नमस्कार मॅडम, तुम्हाला काय वाटतं की प्रणिताताई भालके आणि आपल्या श्यामलताई शिरसट यांच्यापैकी तुमच्या मताने उमेदवार कोण असेल? श्यामलताई शिरसट। का? कारण भाऊने आमची खूप मदत केली आहे। पहिल्यापासून रस्त्याची कामं केली, तर सगळ्यांना लाडक्या बहिणीसाठी सगळ्या महिलांना मदत केली। कोणाचं काय राहिलंय, कोणाचं काय KYC सगळी मदत केली त्यांनी आम्हाला। आतापर्यंत सगळं भाऊच बघतात, त्याच्यामुळे आम्ही भाऊच श्यामलताई शिरसट। श्यामलताई भाऊंच्या विषयी जसं सांगतात तसं श्यामलताईंचा तुमच्याविषयी असणारा जो हजरजबाबीपणा असो किंवा मायेचा एक ओलावा असतो तो तुमच्यापर्यंत कधी आलाय का, किंवा त्यांच्या प्रति बोललायत का? तसं मला म्हणलं तर श्यामलताई
आमच्या इथं प्रत्येक कार्यक्रमाला हजर, प्रत्येक कोण एक्सपायर झालं काय झालं तर ते असतातच. धनीला म्हणा, मातीला म्हणा, कुणाच्या कार्यक्रमाला म्हणा, आम्ही त्यांच्या ते आमच्या म्हणजे घरातले असल्यासारखे आमच्या आहेत. त्याच्यामुळं अच्छा. आमच्यासाठी श्यामलताई शिरसट. तर चला तर मग आपण पुढे जाऊयात प्रत्येकाची मतं ऐकायला. नमस्कार मॅडम. नमस्कार ताई. सध्या पंढरपुरात निवडणूक चालू आहे नगर परिषदेची आणि नगराध्यक्ष पदासाठी श्यामलताई शिरसट आणि प्रणिताताई भालके उभा राहिल्यात. तर तुमच्या मताने तुमचा उमेदवार कोण असेल? मी शोभा अभिमान शिरसट. आम्हाला भाऊ शिवाय कुणी नाही आणि भाऊने एवढी कामं केले ते आंबाबाई आहेत. माझे बाळ लहान लहान असताना आम्ही इथं राहायला आलोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याला पॅरालाइज झाला, झटका आला, त्या टायमाला भाऊनं रातोरात गाडी दिली आम्हाला आणि सगळे दवाखान्यात हिंडले त्याने आणि डॉक्टर सुद्धा घरी आणले होते. हीच आमची हे आहे ना. येणार आमचे भाऊच येणार, श्यामलताईच येणार. बर. तुम्ही ऐकली असेल प्रतिक्रिया. नमस्कार सर. पंढरपुरात नगराध्यक्ष पदासाठी आपल्या श्यामलताई शिरसट आणि प्रणिताताई भालके यांची चुरशीची लढत चालू आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तुमचा उमेदवार कोण असेल? आमचे श्यामलताई आणि भाऊ. आम्हाला काय आम्हाला घराच्या टायमाला अपदा होते आम्हाला तुमचं मिळवून दिलं, हे केलं, आम्हाला राहायला शिस्त करून दिली. त्यांना आम्ही मतदान करणार. हा, का कराल तुम्ही मतदान त्यांच्यासाठी? म्हणजे आम्हाला त्यांनी लय साथ दिलाय, मग ते काय, मग त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणारच. हा. तुमच्या इथं विकास असो ह्या भागाचा किंवा इतरही विकास झालाय? विकास झाला आणि व्यवस्थित कोणाला काय कमी जास्त असले तरी बी त्यांचं लक्ष गरीबावर असतंय. तुमच्या इथं ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या माणसाला लागतात त्या तुम्हाला योग्य पद्धतीने मिळाल्यात आणि त्याचं योग्यरित्या पाठपुरावा केला गेलाय? बर. हा, काय माहिती पाठपुरावा केलाय जरा बोलायला हे नाही असं झालंय. असू द्या, झालंय, चांगलं केलंय. आम्हाला काय त्रास नाही, काय नाही. ठीक आहे. तर तुम्ही ऐकले आहात आता इथल्या आपण आलेलो पंढरपुरातले ह्या मतदारांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेल्या आहेत. तर नमस्कार मॅडम. प्रथमतः आपल्या इथे पंढरपुरात निवडणुकीसाठी आपल्या श्यामलताई शिरसट आणि प्रणिताताई भालके उभा राहिलेले आहेत. तर तुमचा उमेदवार कोण असेल? श्यामलताई लक्ष्मण शिरसट. आणि का असेल? का तर आमच्या प्रत्येक संकष्टाला धावून येतेत, आम्हाला काय पाहिजे का नाही कुठल्याही वेळेस आम्हाला मदत करतेत आणि आम्हाला एसटी महामंडळ फुकट आहे, लाडकी बहीण योजना फुकट आहे, परत राशन फुकट आहे. तुम्हाला प्रणिताताई भालके एखादं नवं व्यक्तिमत्व का नकोय? तसं काहीच नाही आम्हाला. खरं तर एक विचारायचं होतं, महिलांना उमेदवार कसा असावा वाटतो? चांगला असा, मदत करणारा, विकास क्षेत्र वाढवणारा का वैयक्तिक क्षेत्र वाढवणारा? नाही, विकास वाढवणारा. नमस्कार. आता आपण सध्या पंढरपूर मधल्या चौफाळा या भागात आलो आहोत आपल्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. नमस्कार दादा. मला एक सांगा, गेली 40 वर्ष झालं पंढरपूर मध्ये परिचारकांची सत्ता आहे. हे सत्ता आजही 40 वर्ष झालं चालू आहे. तर आपल्याला वाटतंय का परिवर्तन होईल किंवा नाही? परिवर्तन 100% होणार आणि प्रणिताताई भालके निवडून येणार. 100% काळा दगडावरची रेष आहे आणि सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता कमवणारे परिचारकांना आतापर्यंत हीच करत आलेले आहे. बर. सत्ता परिवर्तन जरी झालं तरी तीर्थक्षेत्र विकास होऊ शकेल का? 100% विकास होणार प्रणिताताई भालके निवडून आल्यावर. आणि इथं जे येणारे भाविक जे आहेत पंढरपूरमध्ये, तर आलेले भाविक सगळे शिवाय देऊन जातात. इथं कुठं मंदिर परिसरामध्ये मोतारी सोय नाही आणि येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते इथे. आणि मूलभूत करता म्हणजे रोड खराब झालेले आहेत, ड्रेनेजची एक हे आणि पाणी वगैरे स्वच्छ येत नाही. तुम्हाला वाटतं का सर
100% परिवर्तन होणार. प्रणिताई बालिके निवडून येणार. धन्यवाद सर. नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सध्या चालू आहे आणि आपण आता सध्या चोफाळे या ठिकाणी आहोत आणि इथेच पेढा विक्री करणाऱ्या आपल्या मतदारांचं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. कशाबद्दल निवडणुकाच्या संदर्भात आपण काय सांगाल? निवडणूक हे आता प्रशासन आता बऱ्याच वर्षांनी जवळजवळ 2016 नंतर होत आहे आणि निवडणूक विषयी म्हणलं तर कारभार परिचारकांचा चांगला आहे. लोक परिचारकांबद्दल मत चांगलं आहे आणि परिचारक साहेबांची सत्ता यावी असं सर्वांचं मत आहे. नाही माझं तर असं तसंच मत आहे. मग पक्ष महत्वाचा का उमेदवाराचं काम महत्वाचं? पक्ष महत्वाचा, उमेदवाराचं काम सुद्धा महत्वाचं. दोन्ही गोष्टी संघटित आहेत ना, त्या संलग्न आहेत त्या एका विषयी. त्यामुळं पक्षही महत्वाचा भाजप आणि परिचारक साहेबांचं काम पण चांगलं आहे. सर्वांकडे लक्ष देतात, त्यांचं नियोजन चांगलं आहे, शहराविषयी त्यांची माहिती चांगली आहे, शहराबद्दल जाण आहे, कुठून काय करावं, कसं होऊ शकतं, त्यांचं नियोजनाचा भाग फार उत्तम आहे. त्यांच्याबद्दल काय भावुक नाही. सध्या कॉरिडॉरचा विषय खूप घमासाने न्यूज गाजतीये, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कॉरिडॉर आम्हाला असं अचानक आलेलं संकट आहे. 2022 साली एकदम आम्हाला शासनानं सांगितलं मीटिंग घेऊन की असं असं आम्ही 300 का 200 स्क्वेअर फूट जागा घेऊ इकडनं. पण शासन एकतर होऊ नये असं आमचं प्रथम मत आहे. कारण आमच्या यापूर्वी 82 साली मास्टर प्लॅन झाला, त्यात आमच्या जागा गेलेल्या आहेत आणि पुन्हा अजून ही सुद्धा जागा गेली तर आमचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो, आमच्या घराचा प्रश्न निर्माण होतो. मग अशा वेळेस शासन आता दुसरं बोलते, म्हणजे कॉरिडॉर करावा, पुन्हा विकासाला विरोध करू नका इथपर्यंत सगळं बोलतंय. पण शासन त्या बदल्यात आमचं पुनर्वसन कसं करणार, ती पारदर्शकता शासनाकडनं अजून काही प्रदर्शित झाली नाही किंवा त्यांनी सांगितलंही नाही की आम्ही तुम्हाला एवढं हे देऊ. माझं दुकान आहे जात आहे, माझं घर आहे जात आहे, तर मला ते म्हणतात तुम्हाला दुकान देऊ, पण ते कसं देऊ, किती स्क्वेअर फूटचं देऊ, त्याला तुम्ही पुन्हा पैसे घेणार आहात का आम्हाला, आणि माझी जी जागा जाणार आहे त्याला तुम्ही काय भावानं दर देणार आहात, कसा रेट देणार आहात. आज तुम्ही स्टेशन रोड परिसरात जर गेला तर साधारण ₹1,00,000 पुढे स्क्वेअर फूटनं भाव चालू आहे. तुम्ही त्यापेक्षा प्राईम जागा आमच्या घेतायत देवळापासल्या, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय दर देणार आहात. माझं घर घेणार आहात, माझं घरात माझे राहतो मी तिथं, तर माझ्या घराकरता मला जर तुम्ही पैसे दिले आणि उद्या मी बाजारात गेलो तर तिथं आवाज सवा रेट झालेला असतात, मला ते पैसे पुरतील का तुमचे? त्यापेक्षा तुम्ही मला थोडे पैसे देऊन मला तुमच्या शासनाने थोड्या जागा राहण्यापुरती जागा दिली, 1,500-1,500 स्क्वेअर फूट, तर मी तिथे तुम्ही दिलेल्या पैशात घर बांधून राहू शकेन. अशा कोणत्याही गोष्टीची हे नाही आहे. मग त्यांचं असं नुसता नोटिसा पाठवत आहेत, सारखं माणसांना घाबरवत आहेत, लोक घाबरून गेलेत आणि प्रत्येकाचे विविध वेगवेगळे प्रश्न आहेत. एखादा व्यक्ती एका घरात राहतोय, त्याची 4 भाऊ राहत आहेत, त्याचं घर जाणार तर तुम्ही त्याला पैसे देऊन त्याच्या हातात 10-12 लाख रुपये येते, त्यात तू कसं जगणार. अशा खूप मोठ्या समस्या आहेत. तसा आमचा कॉरिडॉरला विरोधच आहे, कारण अजून शासनानं आम्हाला कसलेही त्यांच्या पुनर्वसनाबद्दल काहीही नीट सांगितलेलं नाहीये. त्यामुळे बहुतेक शासनात कॉरिडॉरला जनतेचा विरोध आहे. मग सर, कॉरिडॉर करणारा उमेदवार असावा वाटतो की कॉरिडॉरला स्थगिती देणारा उमेदवार तुम्ही निवडा? नगरपालिका लेवलला मला वाटत नाही की त्यांच्या हातात काय आहे हे विषय. हा आमदार लेवलचा विषय. आमदार लेवलला त्या नगरपालिका लेवलला तो स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक ती त्यापुरतच मर्यादित असतात, त्यांचा त्याची काही संबंध नाहीये. कॉरिडॉर थांबवण्याचं त्यांच्या हातातच नाहीये तर काय विषय, त्यांच्याकडे ते अपेक्षा करणं चुकीचं आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. 50 रुपये. होऊ देत. 20 रुपये. नमस्कार, पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पंढरपूर नगरपालिकेचं इलेक्शन सध्या अतिशय महाराष्ट्रामध्ये गाजतंय. ह्याचं कारणही असं आहे की पंढरीचा पांडुरंग हा महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि याच आराध्य दैवताच्या दरबारी हे इलेक्शन चुरशीची लढत हे होणार आहे आणि हे लढत भाजप जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हे इलेक्शन अतिशय चुरशीचं केलेलं आहे, अस्मितेचं केलेलं आहे. याचं कारण असं आहे की त्यांचं विजन आहे की भविष्यामध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये, इकडे दाखवा, जे पांडुरंगाचं मंदिर आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसते आणि याच गर्दीच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कॉरिडॉर होण्याची गरज आहे असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आणि बीजेपीचं मत आहे. तर इथल्या नागरिकांचं काय मत आहे
हे आपण जाणून घेणार आहोत. जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक हे गेले अनेक वर्ष झालं पंढरपूर नगरपालिकेमध्ये सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि काय विकास कामं झाली आणि काय अडीअडचणी आहेत ह्या आपण सर्वसामान्य जे इथं मंदिर परिसरामध्ये प्रसाद विक्रेते आहेत, पेढा असेल, त्यानंतर हे जे प्रसादाचं साहित्य आहे ते विक्रेते असतील, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा ग्राउंड रिपोर्ट घेण्यामागला एकच हेतू आहे की खरं तर भालके यांनी विधानसभेची निवडणूक संपल्यापासून परत पंढरपूरमध्ये कधीही वावरत नाहीत असा अनेकांचा आरोप आहे. तर आणि परिचारक कुटुंब हे सातत्याने सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वाड्याचा दरवाजा कायमस्वरूपी उघडा आहे असं परिचारक पांडुरंग परिवाराच्या वतीने म्हटलं जातं. यावर सर्वसामान्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, आपलं नाव? अजित देवडीकर. आज पंढरपूर नगरपालिकेचे इलेक्शन सुरू आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी जो खरं तर या इलेक्शनामधला हा अतिशय मोठा मुद्दा ठरलेला आहे, जो या चौपाळ्यामधील अनेक लोकांची दुकानं, अनेक लोकांची घरं जाणार आहेत, ज्या ठिकाणी कॉरिडॉर हा होणार आहे त्या भागामध्ये आपण खरं तर आज आहोत आणि या ठिकाणावरून लोकांचं काय मत आहे, ज्या मतदार राजा आहेत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत. पंढरपूरचं इलेक्शन लागलंय, नगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष झालं परिचारकांची सत्ता आहे. तर आता परिवर्तन होईल की परिचारक मालक परत एकदा सत्तेत येतील? बीजेपी सत्तेत त्याची काय करणार? म्हणजे त्यांचं कामाचं नियोजन चांगलं आहे. ते व्यक्ती सगळ्या व्यक्तीला ते चांगलं ओळखतात. शहराचा विकास त्यांनी आतापर्यंत खूप केलेला आहे. गेले 15-16 वर्ष झालं त्यांच्याकडे सत्ता आहे, वेगवेगळ्या योजना राबवल्या, तसं त्यांचं काम चांगलं आहे आणि लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर जास्त, त्यामुळे परिचारकांची सत्ता येईल असं. लोकांचा विश्वास हा परिचारकांनी संपादन केलाय असं यांचं मत आहे. परंतु अनेक आघाड्या तयार झाल्या आता सध्या, त्याच्यामध्ये अभिजित पाटील सुद्धा आता सध्या आघाडीवरती आहे, जे माढ्याचे आमदार आहेत. त्यानंतर भालके कुटुंब आणि ज्यांनी नागेश काका यांनी परिचारकांच्या मदतीने अनेक वर्ष सत्ता भोगली, ते सुद्धा आता परिचारकांच्या विरोधात आहेत. त्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय का? नाही, स्पर्धा होईल चांगली, म्हणजे पाठीतटीची लढत होईल, चांगल्या प्रकारे इलेक्शन होईल, पण परिचारक साहेब शेवटी सत्तेत येतील असं आम्हाला वाटतं. इथं कॉरिडॉर व्हावा असं तुमचं मत आहे का? कारण तुम्ही या भागामध्ये आहात, त्याच्यामुळे तुमचं काय मत आहे की बाबा आज तुम्ही गेल्या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी काम करत आहात आणि रोजीरोटीचा हा प्रश्न आहे, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? कॉरिडॉर व्हावा म्हणलं तर आमचं मत आहे होऊ नये, कारण यापूर्वी आमच्या जागा गेलेल्या आहेत. आम्ही आता आमच्या राहिलेल्या थोड्याशा जागेत आमचा व्यवसाय करतो. शासनानं अजून आम्हाला काय पुनर्वसन आमचं कसं करणं याचं पूर्णपणे काही सांगितलेलं नाहीये. फक्त आम्हाला एकसारख्या नोटिसा दिल्या जातात, त्यामुळे लोक खूप घाबरून जातात. शासनाचं धोरण दुसरं आहे, बाबा तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही पुनर्वसन कसं करणार आहोत, काय करणार आहोत, त्याची दिशा सांगा, मार्गदर्शन करा, तरच त्याच्याबद्दल व्हावं न व्हावा याबद्दल काहीतरी मत व्यक्त करता येईल. पण अगदी असं म्हणलं तुम्ही काही न बोलता तर आमचा पूर्णपणे विरोध आहे. कॉरिडॉरचा मुद्दा हा या भागातील लोकांसाठी महत्वाचा ठरणार आहे का? इथल्या भाजपच्या सदस्याला किंवा भाजपचा उमेदवार जो आहे त्याला हा अडसर ठरू शकतो का? हा विषय थोडा गंभीर आहे, त्यामुळं थोडं पूर्वी थोडे लोक नाराज आहेत. काही लोकांना इथून जायचं आहे, त्या लोकांना कॉरिडॉर हवा आहे, ते असे मिश्र असा तो आहे. त्यामुळं फारसं इफेक्ट होईल थोडासा, पण फार नाही असा जसं की ते अगदी सत्तांतरच होईल किंवा अगदी परिचारकांच्या उमेदवाराला थोडा धक्का बसेल असा काय प्रकार नाही. विरोधकांकडून सातत्यानं आरोप केला जातो की परिचारकांनी इथं कसलंही काम केलं नाही. धुळीचा मुद्दा हा महत्वाचा ठरवला गेलाय. खरं तर धूळ हा एकच मुद्दा आहे असं तुम्हाला वाटतंय का? इथलं स्थानिक तुम्ही नागरिक आहात, याच्यावरून काय मत आहे? धूळ 1982 साली जसं मास्टर प्लॅन झाला का नाही, तेव्हापासून आमच्या पंढरपूरची धूळ गेलेला आहे. म्हणजे ते असं तो पूर्वी घर पाडल्यामुळं ते धुळीचा मुद्दा प्रशासनच होतं, कित्येक वर्ष नगरसेवक नव्हते, त्यामुळं असं काही नाही आहे. धुळीचा मुद्दा एवढा मोठा नाही आहे. आमच्यात म्हणलं जातं धूळ आहे धूळ तशी, मुद्दा पण तसा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यासाठी त्यांनी मशिनी आणून वगैरे प्रयत्न सुद्धा केले होते आणि दररोज झाडूनही घेत आहेत ते. म्हणजे 4-5 वेळेस आमचा परिसर झाडला जातो मंदिर समितीमार्फत, तसा ठीक आहे. पण बाकी विकासाच्या बाबतीत परिचारक साहेबांनी खूप काम केलं. ड्रेनेज असो, कुठं अजून तुमचं पाण्याच्या टाक्या असो,
रस्ते असो, पूल असो किंवा नदीचं सुशोभीकरण असो, नदीवर बंधारे बांधणं असो, काम झालं. स्थानिक आता अनेक कामं झाली असं तुमचं मत आहे. यामध्ये पिण्याचं पाणी असेल किंवा मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या परिचारक देण्यामध्ये कुठं कमी पडलेत किंवा त्यांच्याकडून काय कमतरता भासते असं काय जाणवलं का कधी? नाही 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 म्हणजे तुम्ही जर समजा त्यांच्याकडे गेला असं असं होतंय, मग त्यांच्या नियोजनात किंवा त्यांच्या त्या ह्याच्यात ते असेल किंवा त्यांनी करणं शक्य असेल तर ते लगेच करतात. तसं काय झालेलं नाही. निश्चितच कॉरिडॉर हा मुद्दा महत्वाचा आहे, परंतु इथल्या स्थानिक जे व्यापारी आहेत, जे येथील दुकानदार आहेत, त्यांचं सुद्धा मत आपण जाणून घेतलेलं आहे. कॉरिडॉर झालं तर यांचं स्थलांतरित कुठं केलं जाणार हे यांना स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज आहे आणि पुनर्वसन यांचं कसं केलं जाईल हे यांना एकदा विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर यांचा विरोध नसणार आहे असे मत व्यक्त झालेलं आहे.